मी त्या दिवशी नागपूर गेली होती तर मला माहितीच आहे. तर मी तिथून एक मूर्ती पण आणलेली होती, तिची पण स्थापना हे करायचं आहे, मला ती मूर्ती पण ठेवायची. हो तुम्ही जय मंगलम नथी मे शरणम मय्यम धम्मो मे शरणं वरणम एतेन सज्ज वज्जेन. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आजपासून वर्षवासाला प्रारंभ होत आहे, तर सर्वांना वर्षवासाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि माझं पण मी पण म्हणत आहे की वर्षवास आज ह्या वर्षी करावं. तर किती दिवस होते काय होते कसं माहिती नाही, पण मी करायचा विचार करत आहे. तर त्याच्यानंतर मी त्या दिवशी नागपूर गेली होती तर मला माहितीच आहे. तर मी तिथून एक मूर्ती पण आणलेली होती, तिची पण स्थापना हे करायचं आहे, मला ती मूर्ती पण ठेवायची आहे. तर ती पण विचार करते की आजच ठेवून देते. आणि पाहत राहा, जोडून राहा. हे बघा इकडे रिद्धूची गुड मॉर्निंग झाली आहे, ती खेळत आहे. प्रिन्स पण इकडे खेळत आहे मस्त. गुड मॉर्निंग बोल रे बेटू. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आमच्याकडे मस्त पाऊस चालू आहे. 2 दिवस झाले कंटिन्यू पाऊस येऊन राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे खूप थंडी पडले चालू आहे. तर म्हणून रिद्धू पण इकडे स्वेटर घालून आहे, टोपा घालून आहे तिचा. प्रिन्स पण स्वेटर घालून आहे. अरे बाप रे, रिद्धूला लागलेलं आहे भूक. आता रिद्धू भूक लागली काय शोना? रिद्धू बेटू भूक लागली तुला? चला, तिच्या सावली पडत आहे, दिसत नाही आहे ती. प्रिन्स आणि ती मस्त करत आहे मस्त. तर वर्षवास म्हटल्याच्या नंतर एकच टाईम जेवायचं असतं, ते 12च्या आधी एकदाच जेवण करायचं असतं. तर त्याच्यासाठी आधी स्वयंपाक बनवून घेते मी आणि बाकीचे काम करून माझं कसं होतं मी पाहते. तर काय रे बाबू, मूर्ती आत्ताच नको घेऊ, मग आपण हे करू. सॉरी, प्रिन्सचे पप्पा खेळत आहेत चेस आता. आणि खालचा छान पकड, ये ना हातला. फुलं ठेव, फुलं वा दे मला दे. मम्मा जास्त गंड. हां, असं फुलं ठेव. आई ठेव फुलं छान. उजव्या हाताने हो पप्पा, डाव्या हाताने नाही. ठेवा ना तुम्ही पण वा, पप्पाला दे. ठेवा तुम्ही पण. एक दिन रिद्धूला ठेवायला. रिद्धू आले बापले माझ्या बोबलं. दिसणार नाही है ना? नको नको नको, ठेवूच नको शोना, एकच राहू दे असं बाजूला, नाही का? हां, तुमचा घ्या ना. पण माझा करून एक, तुमचा कर नाही होते एकच. या या लवकर या, चला. तुम्ही एकदा ढक्कन लावते. अस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध. त्यानंतर मी माझ्या जेवणासाठी बनवली होती आलू वांग्याची भाजी, साधं वरण, भात आणि पोळी. हे आता जेवण मी करून घेते. 12 वाजत आलेले आहे, 11:15 झालेले आहे. मला 10 मिनिटाच्या आधी जेवण करून मोकळं व्हायचं आहे. मी भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये. रिद्धू आवडलं?
आवडलं का? रिद्धू खाताय नाचणी. नाचणीचे पीठ खाल्लंय आहे ना ग रिद्धू? नाचणीच्या शेरेल्या रिद्धूसाठी. रिद्धू आवडला का बेटू तुला? अच्छा ते बी खा सोबत. अच्छा हो कशाले गगड बाळ रे तू. असं पकड मा. सगळं सारवाचं मा. सगळं कपड्याला लिकवतं ते. ची बाप्पा पप्पा पुसून द्या ना. ते चेहऱ्याला लावत आहे सगळं. रिद्धू मला ना चांगलं जेवणच नाही चालू देत रिद्धू. अजिबात नाही चालू देते. सगळं अंगावर पडते माझ्या. ते काय धिंगाणा लावते. ते तुम्हाला चांगली चालू द्यावं बसून व्यवस्थित. पहा ना कशी छान जेवते तुमच्यासोबत. माझ्यासोबत कोण नाही जेवत तशी अजिबात. हो खाऊन जेवत. पप्पाला त्रास नाही देत बिलकुल. काय खाताय गरीब? काय छान आहे का बेटू ते? हे रिद्धूसाठी आम्ही खेळणे आणले. नागपूरला गेलो होतो तेव्हा हे वाले असं असं खेळणे आणले रिद्धूसाठी. असे वेगवेगळे आहे ना कशा ना. हे बघा छोटूशा हाती ते सगळं घेऊन खेळत आहे ती. तिला आवडले सगळे खेळणे. हो ना आहे ना बेटू. देऊ एक अर्धी करून देऊ. ठीक आहे. छोटं लावायचं. हे त्या बोटाने नाही लावायचं शोना. या बोटाने लावायचं. कसं? असं हे वाला बोट आहे ना. या बोटाने लावा. रिंग फिंगरने लाव द्या ना. रिंग फिंगरने लावायचं असते. उल्लूचं लावा जाते. एवढं मोठं नाही. म्हणून कोण लावता? मी लावते ना. पप्पा लावते. कशाला? व्हिडिओ करते. चला मग पप्पा लावून दे. लावलं ना ग. लावलं बस. तुम्ही लावा. लावलं बस. शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. गोड वाला रिद्धूला आवडते ना अशावाला. रिद्धू खावा. असं माझ्या पिल्लू खाल्लं. छान बनला. हो छान झालं ना पप्पा. प्रिन्स तिकडे बसला इकडे बसला आणि मी पिताय चहा. आता आधी चहा पिऊन घेते आणि स्वयंपाक व्हायचा. 8:30 वाजलेले आहे. स्वयंपाक नाही काही नाही माझा. आता पहिले स्वयंपाक बनवून घेते चहा पिऊन आणि देते तुम्हाला थोड्या वेळामध्ये.